सक्षम व्हायचं असेल, सबल व्हायचं आहे ना, तुम्ही कोणत्या विषयावर बोललं पाहिजे? मला खूप छान पद्धतीने हे भेटलं काल. मी म्हटलं मुलींना आपण सांगूया, तुम्ही कोणत्या विषयावर बोलतात पोरींनो? आज काय जेवण केलं, मी नवीन कपडे घेतले, मी नवीन शूज घेतले, ती बघ कशी करती, ही बघ गॉसिपिंग, ती बघ कुणाशी बोलत होती. नो, तुमच्या बोलण्याचे विषय काय असले पाहिजे? कशावर बोलायला सुरुवात करायची? लेट्स टॉक अबाउट द मीनिंग ऑफ लाईफ. जगण्याचा अर्थ काय, तुमच्या जन्माचा उद्देश काय, तुम्ही शिक्षण घेताय, पुढे काय करायचंय, ध्येय काय, व्हॉट इज युअर अँबिशन, व्हॉट इज युअर एम, याबद्दल बोला. बाकीच्या गोष्टी डिलीट करून टाका. एकलकोंड म्हटलं तरी चालेल, कोणी गर्विष्ठ म्हटलं तरी चालेल, आणि पुढे खूप मोठ्या शिखरावर तुम्ही गेला ना, तर हीच लोक म्हणतात हा मी ओळखतो तिला, हा आमची चांगली ओळख आहे. एका टप्प्याला याच लोकांनी आपल्याला धुतकारलेलं असतं, असं घडतं बरं का. तर मिनिंग ऑफ लाईफ, लिटरेचर, साहित्यावर बोला. साहित्य जाऊ देत, पुस्तकं नसेल वाचत, रोजच्या पेपरात तुम्ही काय पाहिलं, रोजच्या पेपर मधल्या न्यूजवर बोला. द ह्युमन माइंड, मानवी मनाविषयी बोला. द युनिवर्स, जगात काय घडतंय माहिती आहे का आपल्याला, त्याबद्दल बोला. फेमिनिझम, मी जे बोलते फेमिनिझम आहे, मी फेमिनिस्ट आहे. आणि बाईच फेमिनिस्ट असते असं काय नाही, पुरुषही फेमिनिस्ट असतात. बाबासाहेब फेमिनिस्ट होते, महात्मा फुले फेमिनिस्ट होते. ती मागची मी यादी दाखवली, हे सगळं